definitely Western Ghats are important for the water resources of the entire Indian peninsula. मनमोहन सिंगला आमचं प्राईम मिनिस्टर पंतप्रधान आहे त्यांना पण पत्र पाठवलं. त्याने आमच्या पत्राचं उत्तर दिलं की आमचं जे गोव्यामध्ये काय चाललं आहे, आमचा जो CM आहे त्यानेच बघायचं आहे. आपल्याला तिकडे येऊन काय बघता येणार नाही. गावची काही समस्या आहे ती त्यांनी सोडवायची आहे असं त्याला पत्र पाठवून त्याला सांगितलं. मग आम्ही आमच्या CM जवळ गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की आमची जी माईन आहे ती आपण सुरू केली नाही. आपली पूर्वीची जी पोर्तुगीज लिजा आहे त्याप्रमाणे चालवतात असं त्यांनी सांगितलं. या बाजूने ही इकडची आहे ही जमीन आहे ती मायनिंगची आहे आणि त्या बाजूने आहे ती रिझर्व फॉरेस्ट आहे. फॉरेस्ट गव्हर्नमेंटचे आहे, सरकारचे आहे. आणि पाटली 4-5 महिन्यामध्ये हे पोल होते ना ते फॉरेस्टमध्ये घातले होते त्यांनी. मी शेतकरी आहे. म्हणजे पूर्वीपासून शेतकरी वडील आजोबा सगळे शेतीवरचे काम करायचे. एकदा पाणी पिठामध्ये गेलं असं वाटलं म्हणजे शेती गेली. शेताला पाणी मिळणार नाही आणि शेतामध्ये रिजेक्शनचं जे वेस्ट आहे ते गेलं म्हणजे ते शेती होणार नाही. एका रात्रीमध्ये येऊन त्यांनी ते नष्ट केलंय. आम्हाला दिवसामध्ये इकडे आलं तर काहीच बघायला मिळालं नाही. सर्व काजू नष्ट करून कुठे मातीमध्ये गाळाल्या आणि ते आम्हाला दिसलेच नाही. काजू इकडे होते ते आदल्या दिवशी होते, दुसऱ्या दिवशी इकडे काजूच नाही. हा कॅमेरा आहे. तो कॅमेरा मी घेऊन ज्यावेळी इलिगल म्हणजे बेकायदेशीर खाण ट्रान्सपोर्टिंग करत होती त्यावेळी एक शवल ऑपरेटर एक फॉरेस्ट डिपार्टमेंटनं अटॅच केलं होतं पण हे कुठेही वाच्यता झालं नाही. मी जेव्हा एक कॅमेरा घेऊन गेला तेव्हा माझा कॅमेरा माइनचे जे लोक होते, जे गुंडा लोक होते त्यांनी माझा कॅमेरा कम्प्लीट फोडून टाकला. आणि एक कॅमेरा नाही हो, तिसरा कॅमेरा आहे फोडलेला. म्हणजे किती आणि तो जो कॅमेरा फोडणारा दुसरा जो पार्टनर होता तो पोलीस केपेचा पोलीस होता. पोलीस आणि मायनिंगचे जे गुंडवाले ते मिळून काम करतात. People are suffering here, and you are trying to bring a force, and we are scared of this. We will go home. If that is the way you want to have it. हाँ सर, आम्ही लाठीचार्ज झालं आणि काय अरेस्ट केला पाहिजे. लोक बाहेर घेऊन मारता फाटी होय बहुत झाले ना पण ठीक है.